नमस्कार मित्रांनो, रोहित वैती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आज आपण पारंपरिक पद्धतीने तिळगुळ बनवणार आहोत। ही रेसिपी मला माझ्या आजीने सांगितलेली आहे। ती रेसिपी मी तुमच्या सर्वांसमोर शेअर करणार आहे। तिळगुळ बनवण्याकरता लागलेली सामग्री पाहू। चला तर पुढीलप्रमाणे साहित्य बघूयात। 2 वाटी तीळ, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 चमचे तूप, अर्धी वाटी काजू बदाम आणि वेलची पावडर। चला तर आपण रेसिपी बनवूयात। सर्वप्रथम तीळ आपण एका कढईत भाजून घेऊ। कढईत टाकलेले तीळ आपण मंद आचेवर भाजू। तीळ जास्त भाजू नये, जास्त भाजले तर लाडू कडक होतात। आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। आपले तीळ भाजून झालेले आहेत। आता 1 चम्मच तुपामध्ये काजू बदाम परतून घेऊ। आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊ। 1 चम्मच तूप टाकून त्याच्यामध्ये गूळ टाकूयात आणि गुळाचा पाक तयार करूया। गूळ नेहमी चिक्कीचा वापरायचा। आता आपला पाक तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता तीळ टाकूयात आणि भाजून घेतलेले शेंगदाणे, काजू बदाम आणि ते परतून घेऊ। ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। मिश्रण गरम असल्यावरच लाडू वळून घ्यावेत। थंड झाल्यावर लाडू वळता येणार नाही। लाडू वळताना नेहमी हाताला पाण्याचा किंवा तुपाचा वापर करू शकता। Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. तयार झालेत आपले लाडू। तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला।
तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. Like, share and subscribe.